जे पुरस्कार असताना खूप चांगलं कर्णधार पद निभावलाय आपल्या संघाला जेव्हा मोक्याच्या धावा असताना काढल्यात आणि अतिशय सुंदर पद्धतीने काम केलंय. चला ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. चला चॉईस करणार आहोत. चला तुम्ही कॉल करणार आहात. हेड एंड टेल छापा कॉल केलाय. टॉस विन काय घेणार आपण? फिल्डिंग. फिल्डिंग आहे. ऑल द बेस्ट. जाऊया आपण. टॉस जिंकलं काय घेतलं असतं? टॉस जिंकलं असतं तर आम्ही बॅटिंग करणार होतो यावेळी. निश्चितच तुम्ही आज बॅटिंग करून जिंकतात आणि तुम्ही टॉस हरल्यानंतर मॅच देखील जिंकल्यात. ऑल द बेस्ट. चला इथे जाऊया. पुन्हा अक्षय राहिल नावाचा ब्रँड फलंदाज आपण काल पाहिलाय. पूर्ण शॉट खेळलाय. जातोय इथे बाकी एक धाव बघायला मिळते. आसिफ मुच्छाले आणि राहिल नावाचा फलंदाज बघतात 29 धावा ह्या बाकी तुम्हाला इथे विजयासाठी करायचे आहेत. टॉस विन झाला. तुम्ही देखील पॅराडाईज संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या पुढील सामना आपण बघणार आहात. पुन्हा अक्कू समोर आहे तो आसिफ मुच्छाले. ओ इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण बघितलं ते निश्चितच अवचित आहे ना. पुन्हा एकदा अतिशय मोठी रंगत मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला सेमीफायनल सामना बघत आहात. ओ इथे बाकी चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो. अवांतर धावांची धावसंख्या 1-2 धावसंख्या होते ती 3 धावा फलकावर लागल्या जातात. पुन्हा आसिफ मुच्छाले. ओ यहाँ पे मोठा विकेट जातोय. मोठा गडी तंबूत परततोय आणि इथे बाकी कमबॅक केलाय डीजे. जोडी पाची भाऊ अतिशय क्रूर मेहबूब शकील रऊफ डॉन एकाचं नाव होतं. असे 5 भावंड ज्याने खऱ्या अर्थाने बोईसरचं क्रिकेट पुढे आणलं. त्या पठाणबरोबर जेवढं कौतुक करत तेवढं कमी. त्यानंतर बीजी पाठक आपण बघितलेत. शेखर भाऊ, राजू ठाकूर, दशरथ संखे काय लिहिल्याची टीम होती त्या काळात. आशिष विकी. ओ ते बाकी चेंडू वाईट जातोय अशा पद्धतीने पाहिलंय. तर खऱ्या अर्थाने बोईसरचं क्रिकेट या प्रॉपर बोईसरच्या स्थानिक वातावरण लोकांनी पुढे आणलं. इथे बाकी हलक्यापणे खेळला तर 1 धाव बघायला भेटे. या एका धावांशी विचार केला धावसंख्या होते ती वैभव चेंडू जोरात येतो. धावसंख्या होते ती 5 धावा. मोठी रंगतदार लढत तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला TTS चिंचणी आणि प्रथम फलंदाजी करणार आपण पाहिलं साई कृपा दिलवाडी संघ. पुन्हा अक्षय राऊत समोर आहे तो राहील. ओ इथे एकच धाव बघायला मिळते. काल अफलातून फलंदाजी ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर कट, फ्लिक, फ्लिपचे असंख्य बारातले फटके का राहीलच्या बॅटरीतून बघायला मिळाले आणि म्हणून कालच्या दिवसाला संघ विजयी होताना आपण पाहिलात. आता एकत्र विचार केला षटक संपलं पहिलं आणि फलकात धावसंख्या झाली ती 6. विजयासाठी धावा काय 29. एक मोठी जाऊया पुढे डीजे कडे. करायचे कारण नियम हे सर्वांना सेम आहेत. चला आपण एक क्षेत्ररक्षण जोर लावा. सुधाकर नावाचा एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पहिलं षटक संपलं. फलकात धावसंख्येला 6. विजयासाठी 29 धावा केल्या आणि या स्पर्धेचा मी विचार केला तर लो स्कोरिंग मॅच जास्तीत जास्त झाल्यात. बहुतेक मॅच लो स्कोरिंग झाल्यात कारण विकेट ही वेगळ्या प्रकारची तुम्हाला बघायला मिळते. फिरकीला साथ देणं विकेट तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा सुधाकर समोर आहे तो राहील नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी सुरेख चेंडू हाताळताना बघितलाय. चेंडू जातो अक्षयच्या हातामध्ये. लोकल क्रिकेट असल्यामुळे गावांचा सपोर्ट गावकऱ्यांचा प्रतिसाद इथे तुम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुधाकर समोर आहे तो राहील. ओ इथे चेंडू पडल्यानंतर अनाउन्स बाउन्स होतो. तिकडे जागा अशी आहे की चेंडू उडतो. या अगोदर देखील 2 बाउंड्री आपण बघितल्यात आणि इथे बाकी एका बाउंड्री एका स्कोरने धावसंख्या वाढली जाते ती
7 धावा. अजून देखील 22 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळते. उत्कंठा वाढवणारी हा पहिला सेमीफायनल सामना. एका साईडला TTA चिंचणे आणि एका साईडला तुम्ही विचार केला स्थानिक संघ जो आयोजकाचा संघ आहे साई कृपा दिलवडे आपण बघत आहात. पण निश्चित सुंदर आयोजन, चांगली पंचगिरी आणि उत्कृष्ट खेळ आणि सांघिक भावना इथे पाहायला मिळाल्यात. वेळ जॅच केलं राहिलने आणि वाईट सांगितलं. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 8 धावा या फलकावर लागल्या जातात. पुनश्च आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना सुधाकर इथे बाकी हलक्या वेळी चेंडू काढ्या ढकलला गेला. सरळ चेंडू जातोय. वैभव क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव फलकावर लागली जात आहे आणि 1 धावांशी विचार केला 9 धाव फलकावर लागल्यात. अजून देखील 20 धावाची आवश्यकता. राहील पुन्हा एकदा बघूया सुधाकर कशा पद्धतीने गोलंदाजी करता. समोर फलंदाज पाहायला मिळतो राहील. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. आपलातून टॅलेंट तिकडे पाहायला गेलं. वैभवने कॉल केला अर्णव इझी आणि तेव्हा सून मारली आणि चेंडू पकडला गेला. अन्यथा बाउंड्री बघायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण करताना इथे धावसंख्या 1 निवडते आणि 10 धावा या फलकावर लागल्या जातात. विजेता संघाला 30,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी. किती चेंडू झाले? 2 to go. 2 चेंडू बाकी आहेत. 10 धाव फलकावर लागल्यात. विजेता संघाला 30,000 रुपये रोख उत्कृष्ट ट्रॉफी. उपविजेता 20,000 रुपये रोख उत्कृष्ट ट्रॉफी. तिसरा आणि चौथा 5,000 रुपये आणि इंडिव्हिज्युअल प्राइज शील्ड आहेत. पुन्हा एकदा सुधाकर समोर आहे तो आमिर. चेंडू खेळला आणि इथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. थोडीशी मिसफिलिंग झाली आणि एक चांगला शौकार बघायला मिळतो आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 14. चौकार बघायला मिळाला. धावसंख्या झाली 14. पुन्हा सुधाकर इथे बाकी हलक्या वेळी काढलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जितना है मॅच तो सिंगल लेना है तेव्हा आपण बघू शकतोय आणि एकंदरीत विचार केला तर 15 धाव फलकावर लागलं जात आहेत. ओव्हर षटक संपलंय. आता 12 आणि 14ची गरज. 12 चेंडू 14 धावा. चेंडू पंचाकडे द्या. 12 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. यानंतर बाकी अजून एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला पॅराडाईज MS11 आणि एका साईडला विचार केला तुम्हाला साई एकता बिरवाडी उर्वी DJ पुरस्कृत हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर निश्चितच पॅराडाईज संघ मोठा आहे. सातत्यपूर्ण खेळ करतो. नेहमीच आपल्या संघाला पुढे नेताना पाहिलं आहे. पण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर आज बिरवाडी संघ जर पाहिला थोडा ताकदीची नसताना अनुभवाची सांगत असलेल्या गोलंदाजी पृथक्करण आणि चांगली सांघिक भावना करताना ज्या पद्धतीने आगेकूच खेळला त्या पद्धतीने त्यांचं मी मनापासून कौतुक करेन. आता बाकी तुम्हाला कव्वेल्य नावाचा नवा गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो. अनुभवाची सांगताय खेळाडूकडे आहे पण तो चौकार किती महागात पडतो हे येणारा वेळ सांगतात. इथे बाकी 12 चेंडू आणि धावा तुम्हाला हव्या आहेत त्या 14. 12 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. 12 नावाने गावात प्रसिद्ध. हो इथे वैभवने सूर मारली पण चेंडू मध्ये एवढी ताकद होती की चेंडू बॅटला लागला ताशे 130 किलोमीटर बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय आणि या चौकारांशी विचार केला धावसंख्या होते ती 19 धावा. 19 धावा फलकावर लागल्या जातात. पुनश्च कैवल्य धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 20 धावा या फलकावर लागल्या जातात. एका साईडला अमीर एका साईडला मुलगा म्हणजे बाप बेटा खेळ. बघा कशा पद्धतीने लहानपणी हाफ पॅन्ट घालताना शाळेचं इन करायचं तेव्हा केसावर फणी मारायचं पण आज बाकी केसावर कुरवळलं जातं. ही मायाची छाप असते. इथे कॉन्फिडन्स इथे आत्मविश्वास दिला जातोय आणि हे खूप चित्र कमी बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय हलक्याने खेळला 1 धाव फलकावर लागली जाते. इथे बाकी चेंडू डिक्लेअर झाला जातो. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 21 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. खूप मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते पण ज्या प्रकारे तुम्ही आयोजन केलं ज्या पद्धतीने विकेट बनवले इकडे खरोखरच गोलंदाजाला थोडीशी वाव बघायला मिळते. कारण बऱ्याचशा वेळा आपण अंडरआर्ममध्ये गेला तर जास्तीत जास्त बॅटिंगवाल्याचं वर्चस्व असतं पण इथे बाकी गोलंदाज चांगलं वर्चस्व गाजवलं. ओहो पटेलच्या हातामध्ये कॅच गेला आणि पटेलने झेल घेतला. इथे बाकी अमीर नावाचा फलंदाज बाद झालाय आणि एकंदरीत फलकावर विचार केला धावसंख्या ते 21.
बॅट्समन पाठवा चला प्लीज. चला बॅट्समन पाठवा. अक्रॉस करायचं, वेळ दडवू नका. यानंतर एक सेमीफायनल फायनल सामना खेळवायचं आहे. खरं तर आपण 3 वाजेपर्यंत परमिशन होती. 3 वाजेनंतर आपण खूप पुढे चाललोय. आता बाकी नवीन फलंदाज बघायला मिळतोय तो फैजल नावाचा वनील फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अजून देखील 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. हलक्यापणे खेळला जातोय. खूप सुंदर चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. जसा चेंडू लेग ब्रेक होण्याच्या अगोदर चेंडूला कट केला गेला. धावसंख्या 22 धावा या फलकावर लागल्या जातात. म्हणजे अजून जर तुम्ही विचार केला तर 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. अफलातून टॅलेंट. आतापर्यंत शांत राहिलेला बाकी आता आग होताना बघायला मिळतोय. आणि राहिलचा ब्रँडेड चौकार बघायला मिळतो. याच काल 2 शॉटने इथे बाकी सामना फिरवला होता. धावसंख्या होते ती 26. 26 धावा. अजून 3 धावांची आवश्यकता. अजून देखील 3 धावांची आवश्यकता. एकोणीसशे आणि 80 साली हे गाणं आलं आणि तेव्हा मी शाळेत शिकत असताना मला आठवतं ह्या गाण्यावर कोणीतरी नृत्य केलं होतं. बघा या डीजेचं जेवढं जलद डीजेला तेवढं कौतुक करत होतं. हे एक कोळी नृत्य शाहीर विठ्ठल उमप यांच्या गाण्याच्या कवितेतून आपण ऐकलेलं गाणं ऐकलं. आपला टाळ्याने स्वागत करायला पाहिजे. प्रत्येकाने हस्तांदोलन करा. विजय पराजय असो. अलीने मारला चेंडू. वेलपेड. खरोखरच कौतुक प्रत्येकाचं केलं पाहिजे. पण निश्चित डेलवाडी संघ अक्षर आऊटसाठी जोरदार टाळ्या मारायच्या. कारण ज्या पद्धतीने खेळ केला आपल्या संघाला घेऊन खेळताना जी बाउंड्री गेली ती कुठेतरी महागात पडली असं मला वाटतंय. तर पहिला संघ आपण बघत आहोत. इथे एकंदरीत पाहायला मिळतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे?